आम्ही घरीच व्हिडिओ काढतो दोघं, कारण की यांना पण वेळ नाही मिळत, यांना पण ड्युटीवर वगैरे जावं लागते. का माझ्या मुली पण व्हिडिओ काढतात, नाही हे नाही बोलू शकत. थोडं कडक बना. आता माझ्या पिऊला आहे ना कडक पाहिजे, तर हिच्यासाठी छान कडकवाला अक्षर छान वाटते. आम्ही आईकडे होतो तर खूप माझी मम्मी बनवत होती अक्षा. थंडीचे दिवस आले का आम्ही जास्त लसणाचे आयते आणि नवीन तांदूळ निघले का मग आम्ही नवीन तांदळाचे अक्षा हे खूप खात होतं. खरंच जेव्हा आपण शहरामध्ये जेव्हा येतो तर आपल्या आईकडची आठवण आपल्याला हमेशा जाणवत राहते. का खरंच आपण लहानपणी खूप काही म्हणजे चांगल्या चांगल्या पौष्टिक वस्तू पौष्टिक जेवण जेवत होतं. आता पण मिळते पण तेवढे पौष्टिक नाही मिळत. पहिले आम्ही लसणाचे आयते जे येत होते ते आम्ही वाडी राहते, ते वाडी भाजीची वाडी राहत होती. ते भाजीची वाडीमध्ये आम्ही म्हणजे जात होतो, त्या जे ओळखीचे होते त्यांच्याकडे पैसे देऊन आम्ही ते लसण वगैरे ताजी आम्ही तिथून तोडून आणत होतो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आई छान पाट्यावर त्याला पिसून छान ती तांदूळ वगैरे टाकून मिरच्या वगैरे हिरव्या मिरच्या टाकून छान त्या लसणाला पिसून टाकत होते. त्याचं मिश्रण मग इतके चांगले लसणाचे आयते बनत होते. आणि ते पण आम्ही कशा म्हणजे आपण जेव्हा भाजी खातो तर आम्ही माझी मम्मी तर जास्त भुर्जीच म्हणजे भुंजी मच्छीचा रस्सा राहते पहा, ते जास्त बनवते. त्यासोबत आयते खूप छान वाटते आणि टमाटरच्या चटणीसोबत पण खूप छान वाटतात. त्याच्यामध्ये मेथी वगैरे टाकून आपण जे खातो ना ते पण खूप छान लागते. भाजी कशी आहे? झाली का? भाजी काय की बनाई थी बता? अरे यार जब से बताया देखो अभी क्या बना करूँ क्या मैं क्या बनाऊँ बता, मैं को क्या आता बनाने दूसरा खाने के लायक? आलू की सब्जी, आलू की कुछ है यानी काला लड़का था उसकी काली बहन थी और काला कछुआ था. नहीं आलू भाई को कछुआ बोलते हैं. अबे आलू भाई का विदेशी है. कर ली है क्या? मुझे ये डब्बा होना अच्छा जमा से देखो मम्मी को. हाँ जल्दी जल्दी आलू पीस रही, आलू काट कर रही. इसको क्या डालेंगे बर्तन में? इसमें क्या दूं? अच्छा दूं क्या? इस बर्तन को तो इसमें आते जाते हैं शेर इसमें कौन से आते बताओ. अच्छा कितने होना वो बताओ ना. डाल देना तो बोली तो 4-5 नहीं रोटी मैंने 5-6 बोली. 6 डाल दे. 6 डाल दी. कितने हो गए वो बता. यहाँ कितने हैं? 1 तुम दिखे नहीं रहा. 3 आगे सुनो. उसमें 3 ही हुए. बोल बोल के देखो 3 आएंगे ना. टाइट बढ़िया. अरे वाह अच्छा है. और 3 बना के फिर 2 इसमें है. सबसे बड़ा 2 इसको सब्जी पकती है नहीं कैसे? अब भी पकती है. अब भी फटाक से प्रवीण बाबा तो 6:30 तक आओ बोलना. अब भी बनाती मैं. फटफट डब्बा तैयार. हमारा डब्बा तैयार हो रहा है. तो देखो हमारा डब्बा नहीं है. ये हमारा अचार ये टट्टू का अचार. टिफिन शाम का टिफिन रहता है हमारे घर में, क्योंकि नाइट ड्यूटी रहती है. तो मराठी हिंदी अभी क्या बोलूँ, मराठी
मराठीमध्ये ह्यांना संध्याकाळचा डब्बा असते, लवकर पॅक करून, कारण की आज उशीर झाला मला डब्बा बनवण्यासाठी. पटकन मी यांचा डब्बा बनवून देते. आलूची भाजी पण चिप्सवाली, कांदा टाकून आलूची भाजी खूप छान असते, बघू शकता तुम्ही. आता मी बिना चिंते आटच बनवून असं मी ब्लॉगचं पूर्ण रिअलच बनवते. आता का करते, आवाज घेत राहिला तर आवाज घे बसून आहे. 2 दिवस झाले, 8 दिवस झाले खोकला सर्दी होणे. खोकला आता माहीत नाही यावर्षीचा खोकला कोणता येतो. 8-15 दिवस झाले तरी खोकला काही जातच नाही या वर्षीचं, माहीत नाही का होतं. चला मी कपडे वगैरे सगळं घेऊन देते. थोडा चवीनुसार मीठ आलूची भाजीमध्ये. आता तुम्ही बनवतच असता आलूची भाजी. आता आम्ही पहिल्या वेळी बनवतो, पहिल्या वेळी नाही जसं बनवली, पहिल्या वेळी कसं बनवणार आहे. घाईमध्ये स्वयंपाक करणं म्हटलं तर तुला घरीच आहे. ते करा लागेल. आता पुन्हा तावा थंड होऊन गेला, पुन्हा गरम करावं. संध्याकाळचं रुटीन म्हटलं तर थोडं अवघडच वाटते. त्यांच्या घरी ड्युटीला माणूस राहिला ना, त्यांना आता संध्याकाळचं स्वयंपाकाचं देखा ना वीडियो देखा छुट्टी. आज माझी मुलगी चुट्टी टाकली, चुट्टी. तिनं छोटासा देवासाठी टोपा आणला, खूप चांगला आहे. हा हनुमानजी करतो. हनुमानजी हो गया. अच्छा ठीक आहे. यांचे पट्ट डब्यांसाठी आपण अक्षा बनवून देऊ डब्यामध्ये. मम्मी जय माँ को टोपी हुई. जय माँ को हुई. हनुमान जी को नहीं हुई तो जय माँ को हुई. ते स्वयंपाकाच्या दिवस वाटते का बनवून का दिली है ना. संध्याकाळ झाली का भाजी कायची बनवते, आणि सकाळ झाली का भाजी कायची बनवू. खरं दोन्ही वेळेच्या टायमध्ये विचारत होते सकाळ संध्याकाळ का भाजी कशाची बनवायची. आता पण झाले, लवकर यांचा डब्बा पॅक करून देते. खरंच माझं ब्लॉग तुम्हाला कसं वाटते आणि कसं का तुम्ही नक्की सांगा. थोडा शिजू देऊ आपण. तोपर्यंत माझे पुन्हा 2-3 आयते बनवून होते. तेल मध्ये पाणी असल्यामुळे जास्त चिरचिर करत आहे तो.
जा बोलना, सब्जी हो गई। टुकू खाई क्या? नहीं खाई। क्यों? मगर रात को 11 बजे तक जागना है जो। क्यों? आज क्या है? तारक मेहता का मेन एपिसोड। आज सोनू और टप्पू भागते। ये तारक मेहता की दीवानी, तारक मेहता की दीवानी है। तेल ज़्यादा लगा। बस समझ में नाही, मैं मराठी वीडियो बनावू या हिंदीत वीडियो बनावू ते समजतच नाही। तर तुम्हीच सांगा आता, मी मराठी बनवू का हिंदीमध्ये बनवू व्हिडिओ? तुम्हीच सांगा मला नक्की, तर मी कोणत्या भाषेमध्ये बनवू, कारण की मला दोन्ही भाषा आवडते आणि मी लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे तर मला मराठी भाषा खूप आवडते। आमच्या इकडे सगळेजण, मी यांना डब्बा देऊन देते पॅक करून। अभी ये डब्बा कैसा लगाते, इसमें डालने है इसे। हाँ। फिर ये ढक्कन काय का है? इसके ऊपर का है। इस पर का है? हाँ। अजीब ही डब्बा है बाबा। और एक दो गरम गरम बना के देते। अभी पप्पा जा रहे ड्यूटी, हमको भी जाना। हो गई तैयारी? पियो दिए क्यों नहीं लगाए शाम के? टुकू आ गई। टुक टुक, ये देखो दीदी, दीदी मोबाइल में ही रहती है। पापा टी शर्ट दे पहले। टुक टुक, टुक टुक क्या कर रही तुम? टुक टुक क्या कर रही है? आज टुक टुक की छुट्टी कैसी लग रही थी क्या टुकू? टुक टुक आज छुट्टी कैसी लग रही टुक टुक की? आज टुक टुक की छुट्टी कितनी अच्छी लग रही। ऐसा लग रहा है बहुत दिन के बाद आई और ये रोजिश नहाती है। ये पीयू की चुटिया, ये कौन सी चुट्टी है? ये हमारे सेट अभी तैयार हो गए जाने के लिए। गर्लफ्रेंड को पटाने के लिए। ऐसा ये गर्लफ्रेंड को पटाते हैं। नल कितने दिन नहीं आ रहे? 3 दिन हमारे नल नहीं आने वाले। अभी ये नल के पानी के लिए जाएंगे। तो आज के ब्लॉग में इतना ही। मेरी वीडियो आपको बहुत पसंद आते हैं या बहुत अच्छे लगते हैं तो मुझे कमेंट्स बॉक्स में बताते जाइए। क्या मैं मराठी में वीडियो बनाऊँ या हिंदी में, तो मैं दोनों भी भाषा में वीडियो बनाई हूँ। तो आज के ब्लॉग में इतना ही, तो कल मिलेंगे। कल बाय। हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। मी आज बनवत आहे नवीन पिठाचे आळते। तुम्ही आळते भी म्हणू शकता, चिल्ले भी म्हणू शकता। तर मी आज नवीन तांदूळचे बनवत आहे, आळते बनवत आहे। तर बघूया कशी बनवते। सर्वात आधी आपण पीठ घेऊया तांदळाचं, नवीन पीठ। आता या सीझनमध्ये नवीन पीठ घ्यायचे, नवीन तांदळाचं पीठ। आपल्याला जेवढे आपल्या घरी आहे तेवढे आपण त्याच्यात ठेवू शकतो। मी तांदळाचं पीठ घेतली आहे। याच्यामध्ये तुम्ही
थोडीशी मेथीची भाजी पण टाकू शकता, बघू शकता. आपण मेथीच्या भाजीला घरची आहे, घरची आहे. छोटी असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे आपण धुवून टाकू मेथीच्या भाजीला. तुम्ही बघू शकता इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली, आपली मेथी घेतली. मेथीला आपण छान धुवून टाकून थोडं त्याला चिरून टाकतो आणि ह्या मिरचीला ठेचून टाकली. आपण मिरची जेवढी ठेचून बनवली टाकलं का त्याच्यामुळे चांगली चव येते. तुम्ही बघू शकता आपण सांबार घेतलाय, ओला सांबारला छान धुवून घेतला आहे आणि मेथीला पण कापून छान धुवून घेतलाय आणि मिरचीचा ठेचा बनवलाय, म्हणजे त्याला आपण ठेचून घेतलाय. ते मिरची जेवढी चांगली बारीक आहे तेवढं चांगलं राहतं. आणि हे सर्व टाकल्यावर आपण छान पाण्यानं याला मिश्रण बनवू. आपण जास्त पतला पण नाही ना जास्त गाढा पण नाही, मध्यम याच्याला आपण याला करू शकतो. सांबार मेथी सगळं आपण मिक्स करून घेतलं. थोडा वेळ आपण याला असंच ठेवू, नंतर अर्धा तासाने आपण याला अर्ध्या घंट्यासाठी आपण याला झाकून ठेवतो. जास्त नाही घ्यायचं, थोडं घ्यायचं आपल्याला, थोडा घ्यायचं, एवढंच घ्यायचं आहे. आणि हात आहे ना पाण्यामध्ये थोडा भिजवून असं आपल्याला फिरवायचं. तुम्ही आग कमी करू शकता, गॅसची आग आपल्याला 2 याच्यावरच ठेवायची आहे आणि याला असं फिरवायचं आहे. ठेवू शकता, कारण की ताकदमध्ये थोडा हे होतं, आपल्याला काढायसाठी त्रास नाही होत. चुलीवरचे आयते म्हणून मेथीच्या भाजीची खूप छान त्यांना म्हणजे पौष्टिक असतात, खूप छान वाटतं आणि टेस्टी पण वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ही रेसिपी तर मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बनवून खाऊ शकता आणि लोणच्यासोबत खूपच चांगलं. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.